आता काय बोलावं असं झालं. मी आता सरकारला सांगितलंय की बावनकुळे साहेब असतील, प्रसाद लाड साहेब असतील, हे ते येण्याच्या आयला पण सांगा. कुटुंबाला आता माणसं तर परत येणारच नाहीये, परंतु त्यांना बरीच मदत सरकारकडून आणि येण्याच्या आयकडून सुद्धा होणं गरजेचं. त्यांनी सांगितलं की मी आता नितीन गडकरी साहेबांना त्या विषयात बोलतो आणि आमच्या सरकारच्या वतीने भरीव निधीसाठी पण बोलतो. आणि दुसरा विषय महत्वाचा होता की त्या विहिरीवाल्या मालकांना सुद्धा खूप वेळेस जणू कलेक्टरांना निवेदन देऊन सांगितलं होतं की असा असा प्रकार इथं कठडा नाही किंवा त्या रोडच्या चुकीमुळे अशा गोष्टी काही व्हायला लागल्या. तर त्या संदर्भातही ते म्हणले आता 2 दिवसात आम्ही तो पण निर्णय घेतोय. म्हणजे कुटुंबाचं या दुःखद कुटुंबाचं सुद्धा तेच म्हणणं होतं की विहिरीमुळे झालंय किंवा आमचं कुटुंब गेलंय, इथून पुढच्या कुठल्या कुटुंबाचा जीव जाऊ नये, किमान त्याचा कठाडा वाढवणं किंवा त्याला बुजवून टाकणं दोन्हीपैकी काहीतरी व्हायला पाहिजे. ते पण सांगितलं म्हणजे 2 दिवसात तो पण निर्णय आपण करतोय. पण हे खूप वाईट झालं. ठेकेदाराच्या चुकीमुळे हे काढले. अधिकारी सुस्त नाही झाले, मॉनिटरिंगचं काम प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं असतं. सरकारच सुस्त झालं. ठेकेदारावर गुन्हा दाखल केलाय तसा अधिकाऱ्यांवर होणं गरजेचं आहे का? कारण त्याला पदावर घ्या. अधिकाऱ्यावर कधीच गुन्हा दाखल होणार नाही या राज्यात. अधिकारी सरकार मिली बघत, आमचे किती जीव चालले याच्याशी त्यांना नाही देणं घेणं, त्यांना नाही देणं घेणं त्याच्याशी. कारण त्यांना अधिकारी महत्वाचे. अशी कितीतरी उदाहरणं दाखवेल मी तुम्हाला की ते अधिकारीच वाचवते. ते असं म्हणत नाहीत की ज्या मायबाप जनतेनं आपल्याला या सत्याच्या गादीवरती खुर्चीवरती बसवलंय त्याच्यासाठी जरा एक पुढचं पाऊल टाकू, असं सरकार अस्तित्वात येणं गरजेचं आहे राज्यात. आणि ते दाखवण्याची ताकद धमक या सरकारनं दाखवली पाहिजे. आमच्यासाठी जनता महत्वाची, अधिकारी महत्वाचा नाही. ज्या ज्या प्रशासनातल्या लोकांनी चुकीचं काम केलंय त्याला घरीच पाठवायचं. त्या दिवशी हे सरकार त्या भूमिकेत येईल ना, त्या दिवशी खरं जनतेचं सरकार आहे असं म्हणता येईल. ते अधिकारी वाचवतात. त्यामुळे ती अपेक्षा करणं सध्या तरी अवघड. 2 दिवसापूर्वी आला होता. हे दुःख राज्यासाठी खूप मोठं दुःख आहे. कुटुंब गेलं पण मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावरती तातडीनं सांगितलेल्या या 2-4 मागण्यावर तातडीनं कारवाई करावी ही मात्र आम्ही अपेक्षा ठेवून येतो. आणि प्रसाद लाड साहेबांनी सांगितलं की मी तर आत्ताच पूर्ण करणार आहे म्हणजे सगळीकडे, पण तरीही ते म्हणले 2 दिवसात सगळा रिझल्ट देतो. म्हणून आता विश्वास ठेवून तर माझ्या भाषेत मी सरकारला 100% करणार. या कुटुंबाच्या सोबत आम्ही, त्या कुटुंबाला आम्ही ताकदीनं आधार देणार म्हणजे द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.